नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रावण आणि आज मी तळीत जाणार आहे, तळीमध्ये. आणि तळीतून गुहागरला जाणार आहे. तर तळीत आणि गुहागरला जाण्याचं कारण काय, तर आज आहे अनंत चतुर्दशी. म्हणजे आज 12 दिवसाचे गणपती आहेत, ते आज विसर्जन होणार आहेत. तर त्याच्यासाठी चाललो आहे मी. बघूया जरा. मी एकदा पण असं गेलो आहे नाही मोठ्या गणपतींच्या विसर्जनला, म्हणजे गुहागरला वगैरे. तर आज जातो आहे आणि हा ब्लॉग सकाळीच चालू करतो आहे. तर आता मी तळीला चाललो आहे. तळीला MSIT करेन आणि तिथून मग आपण गुहागरला जाऊयात. गुहागरचे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन पाहूयात. तिथून मग निघूयात. आता आलो मी स्टॉपवर इकडे. तिथून काय भेटेल, आता बस भेटली तर बस, नाही तर काही बाईक वगैरे भेटेल तिच्याने जाऊयात. चिखल झाला आहे, पाय सरतात. MSIT वगैरे करून झाले. आता चाललो आपण. आता पाऊस पण आला होता मग अशी जोरात, झाला आहे थोडं कमी. जाऊ, बस भेटली, बस भेटेल गुहागरला जाऊ. जरा बीचवर वगैरे फिरू जर पाऊस नसला तर, नाही तर स्टँडवर थांबावं लागेल आपल्याला. तर जाऊयात बरं, जरा बस बघूया भेटते का. बसमध्ये बसलो आपण, लगेच भेटले म्हणून. असं तर खूप असतात बस इकडून गुहागरला जाणाऱ्या, चिपळूण भरपूर असतात. तर आता उतरलं गुहागरला आणि इथे बघू शकता, इथे नाळं आहे, त्या आतमध्ये खेकडा आहे बारकासा. म्हणजे आम्ही जेव्हा पहिला यायचो ना तेव्हा इकडे मासे पण असायचे. ते खेकडा आहे आतमध्ये, छोटे छोटे खेकडा. तर जाऊयात जरा वडापाव खाऊयात, त्यानंतर मग जरा बीचवर जाऊन बसूयात. वडापाव वगैरे खाऊन आपण निघालो आता बीचच्या रस्त्याकडे. म्हणजे बीचच्या रस्ता नाही, बीचकडे. आजूबाजूला माडांची झाडं दरवेळेस सांगत असतो मस्त आहेत. चारी साईडला आहेत. बीच पाणी भरपूर भरलं असेल, कारण की 2-4 जास्त दिवस पाऊस पडत होता भरपूर. जस्ट बीचवर पोचलो आपण. आणि इथे दरवर्षीसारखं यावर्षीही कृत्रिम तलाव बांधला आहे, म्हणजे छोट्या मूर्तींसाठी असेल बहुतेक. पाणी वगैरे भरून ठेवलं आहे आणि आपलं बीच भरपूर पाणी पुढं आलं आहे. गेल्या वेळी चालू होतो त्यावेळेस मागे होतं, आता भरपूर पाणी पुढे आलं आहे. आणि आता जास्त काही गर्दी नाही आहे, पण संध्याकाळी बहुतेक म्हणजे संध्याकाळी होणारच आहे गर्दी, कारण की संध्याकाळी हे विसर्जन आहे. जरा फिरूयात आपण या साईडला, जास्त गर्दी नाही आहे. आपण तिकडे पुढे जाऊन येऊयात. हा मधला ब्रिज आहे, तो मध्येच गायब होतो, मध्येच येतो. आता गेल्या वेळी आलो होतो ना त्यावेळेस तो पूर्ण रेतीच्या वाळूच्या खाली गेला होता आणि आता परत वर आला आहे. म्हणजे तो बहुतेक भरती येते तेव्हा वाळू पण येत असेल, त्याच्या खाली दबला गेला होता. आता वर आला. पुढे तिकडे बोटी लावल्या, तर बोटींच्या इथे पण जाऊन येऊयात आपण. आता काय गणपती विसर्जनला येत पण आपल्या इकडे असं टाईमपासच करत राहावं लागणार आहे. हे इथं ते लिहिलं आहे आपलं गुहागर म्हणून. इकडे मग रस्ता बनवला होता, तो तुटला पाण्याने. जाऊयात आपण पुढे. मग सुसून चालतो आहे तिकडून इकडे, माझ्याबरोबर चालत आला माझ्या पुढे पुढे. तो उडत नाही आहे, पण मला त्याला उडता येत नाही आहे. अरे उड. तो का किती जवळ गेलो तरी उडत नाही आहे. तो कोंबडीसारखा चालतो आहे, पकडू पण शकतो त्याला. उडाला. अरे काय दाखवत आहे का मस्ती करून. तो उडत गेला, कंटाळला बहुतेक. तो उडून उडून चालायला सुरुवात केली आहे त्याने. पोट बाहेर आलं आहे, त्याला पोट आत टाकायचं आहे परत. तर चालतं तिकडे आता जा परत. या साईडला ह्याच्यावर आहे ना शेवाळ आलं आहे पूर्ण. तिकडे मस्त एकदम लाईट आहे आणि इकडे डार्क आहे. हे खास नाही वाटत, पण इकडे लाईट आहे ती एक नंबर वाटते. आणि तो कुठे गेला, तो मगाशी चालू होता कबूतर. तो बीचवर पहिल्यांदा आणि पहिली मूर्ती इथे आता विसर्जनला झालं. ते आले ते छोटी मूर्ती घेऊन, मस्त एक बारकी मूर्ती गणपतीची. आणि आता आरती करतात, त्यानंतर विसर्जन करते. संध्याकाळ व्हायला असून वेळ आहे, अजून 1:30 वाजला आहे. 4, 4:30, 5पर्यंत काही येतील तेव्हा मोठ्या मूर्त्या बघायला भेटतील आपल्याला. आता इथे छोटी मूर्ती आहे, तिचं पण विसर्जन बघूयात आपण.
आलो आपण तिकडून फिरून. तर जरा इकडे जाऊयात, जे इकडे दुकान आहेत. पहिली या साईडला होती. हे तुम्हाला खांबे दिसतात ना, इथं अन्नपूर्णा असं काहीतरी दुकान होतं. असं जास्त काय आठवत नाही मला, थोडं आठवतं आहे. आणि इथं असं मध्ये ना असं काहीतरी पायऱ्यांसारखं होतं, म्हणजे वरती जाऊन बसण्यासाठी मस्त होतं. 2 ठिकाणी होतं, इकडे होतं आणि तिकडे होतं, असं कुठेतरी होतं. तर आता काही कारणास्तव त्यांना ते दुकान आतमध्ये न्यावे लागलेत पोलीस ग्राउंडवर. हा समोरचा आहे इथे ओपन स्पेस, तो पोलीस ग्राउंड आहे. तर छोटे छोटे गणपती यायला सुरुवात झाली. इकडं माणसं येतात आता. मला असं वाटतं गणपती आता मोठे कधी आणतात काय माहिती. असं वाटतं की आणतील की नाही, कारण की आता 4:30 झाले. 4:30 वाजायला 4 मिनटं राहिले. अजूनपर्यंत कोणी मोठा गणपती घेऊन नाही आला. इथं सगळे जे बारके 2 गणपती आणले तिथे त्यांची आरती चालले. मोठा गणपती आणणार आहे कोणीतरी. काही तो एक मित्र भेटला होता, तो बोलला की संध्याकाळी म्हणजे 8-9 या दरम्यान आणतात. बघू त्याचं खरं आहे की काय ते. 5:10 झाली, म्हणजे आता थोड्या वेळात 5:30 पण होतील. परंतु अजून पण गणपती आलेत नाही मोठे. मी वाट बघते कधीपासून. त्यांना विचारलं, ते बोलतील येतील. ते बोलले येतील थोड्या वेळातच. जे कृत्रिम तलाव आहे त्या ठिकाणी एक मूर्ती विसर्जन केलेली आहे. हळूहळू गर्दी व्हायला लागले, बघू शकता. हळूहळू लोक यायला लागलेत, पण गणपती काय अजून आलेत ना. एक येतात. आता हा एक मूर्ती आली, एक गणपती आलेत. थोडेसे मोठे आहेत मगापेक्षा तरी. हळूहळू येतील माझ्या मते. मोठ्या मूर्त्या उशिरा येतात म्हटलं. लवकर आलं तर चांगली गोष्ट आहे, कारण की मला 6:10ची बस आहे. ते बघा त्या साईडला पण गणपती आरती चालले. आता इथे तयारी चालली आहे आरतीची. आणि अजून तिकडे टालाचे वगैरे आवाज येतात. तिकडून पण गणपती आणले जातात. सूर्यदेव हळूहळू खाली चाललेत. आली मोठी गणपती. हां, हा मस्त आला होता, जरा अजून दाबून पाहिजे होता. हे त्याला पकड. अरे तुझं होतास तू. हे इथून काढ, इथून काढ. लागलं पटकन तोपर्यंत. थांबव.
एक नंबर गोप्रो लावला. हॅलो. अरे अरे कोकणी श्रवण कोकणी. तर मोठ्या गणपतींचं आगमन झालंय. इथं आहेत 5, 6, 7, 8 काही आहेत, तरी पण एवढे पण मोठे नाही, मीडियम ठीक आहेत. आता त्यांचं विसर्जन होतपर्यंत फक्त 6च्या आत झालं तर मला बघायला भेटेल. राहिलेत 10 मिनिटांनी माझी बस आहे आणि इथे अजून आरती झाली. आता काढतात नशीब, सुरुवात करतात आता विसर्जनला. 10 मिनिटाच्या आत थोडं एकतरी भेटलं पाहिजे मला. असे एक गणपती विसर्जनला नेतील. आता 3 गणपती विसर्जन करून आलेत आणि आता इकडून अजून 3-4 राहिलेत गणपती. 3, 4, 5, 6 ते आता विसर्जनला नेतात. बरेच गणपती विसर्जन झालेत, फोटोशूट काढलं आहे, अजून व्हिडिओ पण काढल्यात. आता आपल्याला जावं लागेल कारण की 6 वाजले 10 मिनटात. 6:10ची बस आहे आपली. तेव्हा कसे स्ट्रगल करायला लागतं तिकडे लाटांमधून. असं लाटा ढकलतात मागच्या साईडला. गर्दी बघा किती. तेव्हा अजून एका गणपतीला नेतात. जाऊयात आपण घरी. बघा अजून या साईडून गणपती येत आहेत पण आपल्याला सगळं व्हिडिओ करायला टाईम नाही आहे.
झालं आहे. हे काही नेतात अजून गणपती, बहुतेक नंतर पण येतील. मोठे मोठे गणपती आहेत जे आपला शृंगारतलीचा राजा वगैरे आहेत ना, मोठे गणपती ते बहुतेक रात्री येतील. तरी मग आपल्या मीडियम साईजच्या मूर्ती तरी विसर्जन होताना पाहायला भेटल्या. आता आपण जाऊयात. आपले वाजलेच 5 मिनटं राहिले. बघू लवकर सुटली तर आपल्याला इकडेच राहायला लागेल. जाऊयात फटाफट. हे बघा अजून तिकडून एक गणपती येतोय. आपल्याला प्रत्येक गणपतीची व्हिडिओ काढायला भेटणार नाही. आपली बस आईच्या गात बस गेली वाटते. मित्रांनो बस गेली आहे बहुतेक. आता थांबावं लागेल आपल्याला. मित्रांनो मला वाटलं बस 6:10ची आहे, बस 6लाच गेली. मग आता इकडेच राहिलं.